नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. आज आम्ही गावी आलो आहे. काल बसलो होतो गाडीत इथे गावी यायला. आज आलो सकाळी 7 वाजता. 7 काय माहिती किती वाजलेले मला माहिती नाही, कारण एवढं कंटाळा आलं ना गाडीत बसून बसून. सीटरमध्ये बसून कंटाळा आलेला मला. अगो शिट. आरवी उभी राहिली, कोणी कोणी पाहिली. आमचे सासरी बुवा आहेत. हाय सासरी बुवा. बाबांनी मस्तपैकी एवढे भरून भरून आंबे आम्हाला आणून दिलेले आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद मंडळ, तुमचा आभारी आहे बाबा. पोरांना बघा काय झालं, नुसते हे करतात. अय्यो थांबा 1 मिनिट, सॉरी. थांबा. माझी दुसरी लेक, तिसरी लेक. वर का चढते बाबू, तू पडशील ना. इधर ये तीसरे रूम में जान दो डायरेक्ट. तिसऱ्या रूम मध्ये जाऊ दे. भरभरून आणलंय. अरे वा बाबा, थँक्यू सो मच. आणि स्टंट करत राहते. खतरो के खिलाडी. जॉईन झालेला आहे, त्याच्या मनापासून स्वागत आहे. आदर्श, कसा आहेस तू? चांगला आहे? चांगला आहे म्हणजे काय? वापस गेली म्हणजे कुठे गेली वापस? मला वाटतं कोण लावलं काय माहिती. मस्त आले वांग. मला वाटतं हे वांग्याचं झाड तिथे पण आहे. मस्त वांगे आले त्या टाइम. जरा मोरे आईंच्या घरी जातोय का तर हवा खायला, कारण नाईट गेले ना, काही कळत नाही. गरम मुंबईला पण तेवढंच गरम होतं ना, इथे पण तेवढंच गरम होते. बघूया आई काय करतात. आमचे नैलेश भाऊंचे आई आहे तिकडे, नैलेश मोरे. गुलाब बघ किती छान सुंदर फुले, तुम्हाला दाखवते. आंबा झाड आहे, किती छान गुलाब आलेत. पण इथे काढायला कोण नाही, मी काढून देते ना एक. सॉरी नैलेश भाऊ. भाऊंच्या घरी काय आलं, कारण मस्त हवा लागते इथे एकदम. असे फ्रंट जी हवा येते ना, ते आमच्या घरात पण लागत नाही. इथे मस्त हवा येते म्हणून मस्त वाटतं बसायला आणि हे करायला छान वाटतंय बघा. आणि शिवशा झुला घेते, तुम्हाला दाखवते. हे आहे मंगेश मोरे भाऊंचं घर आहे. नंतर मग नैलेश भाऊंचं घर आहे. हे त्यांची एवढी मोठी पडवीच आहे. पडवीनंतर ही एक छोटीशी पडवी आहे आणि आतमध्ये ते सेंटर दिसतंय ना, तिथे गणपती बाप्पा आमचे येतात इकडे. आणि आई सध्या आराम करतात. मजा येते, मजा येते. हा, आंबे दाखव किती आलेत ते. आंबे बघा कसले भरलेत. असं हातात जाऊन हात काढून आणावा, पण एवढे हँडी आहेत, काढू शकते मी. पण नो 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 नो. दाखवते आंबे तुम्हाला. हे बघा दिसले, अजून पिकले नाही आहेत, पण आंबे बरेच आलेत. हवा खायला आली, पण इथे हवाच नाही. बापरे, बघताय तुम्ही माझ्या फेसवरून बघा किती गरम होतंय. कधी हा उन्हाळा संपेल. बाबू लागेल. आरवी ए भांडा कशाला. ये श्रीषा, ये बाबू, लागेल बाजूला. हे झाडावरती ना कोण. नको काढू नको काढू. हा बघा दिसतंय.
या झाडावरती सरडा आहे. शिशा नको, वरती किडा आहे. सरडा तुम्हाला दिसते की नाही दिसते मला माहिती नाही, पण इथे आहे, अक्षरशः आहे. आता दुपारचे 4:40 झालेत, तरी गरमी काय कमी नाही. म्हणजे हा मध्ये आय थिंक जो पाऊस पडला ना त्याच्यामुळे गरमी भरपूर वाढली यार, भरपूर. म्हणजे झोपायला सुद्धा होत नाही एवढी गरमी आहे. तरी मी एक झटका काढला, मरू देत. गाडीतून भरपूर त्रास झाला होता बसूनच होतो ना, त्याच्यामुळे मी काढला एक चुटका. दोघींना पण झोपली, आता उठली. आज श्रेषा झोपू दे. हवा एवढी येते पण चांगली आहे. ती उलट्या दिशेने येते. आमची जर घराची दारं त्या साईडला असती ना तर चांगली हवा आली असती. आणि कचरा काढून घेतला आता सगळा पूर्ण ह्याचा दाखवते थांबा. करून घेतलं ही पडवी पूर्ण मी करून घेतली. तर तेवढा कचरा राहिला आणि मॅडम उठली. आणि मॅडम अशा आमची उठल्या अचानक भयानकमध्ये. गरम तसं होतं ना आतमध्ये म्हणून. ए आरवी, ए आरवी, आरवी, आरवी. अजून ना शेण पण उचलायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, मला शेण उचलता येत नाही, सारवता येत नाही असं वाटत असेल ना मुंबईची असून, ते चुकीचं आहे. मला हे शेण सारवतासुद्धा येतं आणि शेण उचलतासुद्धा येतं, फक्त तिकडे बैल नसावेत. कारण आमचे बैल आम्ही काय वर्षभरात नेतो, त्यांना नवीन नवीन चेहरे बघायला भेटतात. चुकून जर माझ्याचवर जास्त राग काढला तर मी जाईन ना डायरेक्ट मुंबईला. तसे आमचे बैल हुशार आहेत. 5 होते, आता 2च राहिलेत बिचारे. एवढे काय झाले काय माहिती. असू दे, काय हरकत नाही. ते आता बैल तिकडे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. या त्याच्या समोरच वावर आहे, इथे पण आम्ही शेती करतो. हां ठेवते. हे बघा शेण आहे, ते आता काढायचं आहे. आता ते आमचे बैल बघा तिकडे गेलेत. झाडाची पानं खातात, काय खायला नाही भेटत तर काय तिकडे गेलेत. आणि आमचे बाबा तिकडे उभे आहेत ते बघा. पण आता आणि हे आमचं घर आहे, म्हणजे हे इथून हे एवढा अंतर आहे. आमचा चहा येताना 4 वाजून गेले ना, आणि घरातल्या बायका गेल्या दळणावर. मी एकटीच आहे, मी झोपलेले म्हणून मी एकटीच आहे. नाही तर मी आई असते इथे, मी गेले असते त्यांच्या बदली. थोडासा कचरा आहे तो काढून जाते आणि त्यांना चाय देते. पहिला सगळे ना आंबे काढायला तुटून पडले. दाखवते थांबा. शेतात आलो आहे आमच्या आंबे काढायला, दाखवते. आमचे साहेब परत पोचलेत आंबे काढण्यासाठी. शेत पण अरे आरवी बघते बघ कशी गरम होते पोरांना काय. ते बाबा चढलेत वरती मँगो काढायला, दिसले. हाय बाबा. हा मुंबईला पण नाही भेटणार ना. चला आपण साईड बिझनेस काढूया मे महिन्यात. आपल्या गावाला एवढा आंबा तर आलाय. ते सगळे पाटील उघडेत. पाटील आणि पाटलीनबाई सगळे उघडेत. काय बाबा हसताय काय तुम्ही? बैल बांधलात काय? आमचे खेळाडू बाबा कुठे गेले? कुठे काय आहेत? हा तुमचा व्हिडिओ काढते आम्ही. गावाला आंबे कसे काढतो ते. हा आमचे गावचे आंबे आहेत. सुरुवात झाली आता आंब्यांची. हा टेक्निक लागते, ती टेक्निक आमच्या बाबांमध्ये भरून भरलेली आहे. एकदम पद्धतशीरपणे आंबे काढतायत. दाखवते मी. मग तेव्हाच तर आपले व्ह्यू वाढतील हळूहळू. कच्चेत ना बाबा, अजून पिकतील कधी. आमची प्रियांशी काजू जमा करते.
आलेत का काजू? हे शाबास शाबास. अरे खरंच काजू लागलेत. हे बघ इथे 2 दिसत आहेत. तुम्हाला मी झूम करून कशी दाखवू आता, कारण आरवी माझ्या हातात आहे. हे बघा, हे जर बघितलं जाऊन हे बघा 2 काजूच्या बिया दिसत आहेत. ऑलमोस्ट असतील अजून पण. आने दो. बाबांनी टेक्निक पण बरी लावले बा. ओ बाबा हिला घ्या ना जरा. हे असे 2 वेगळे का ठेवलेत? हे पिवळे हे पिवळे हो. हे अजून यायच्यात बिया, हे अजून आल्या नाही आहेत. जवळ आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवते. या बघा, हे बघा अजून हे बघा मस्तच. आमची शेती पण दाखवते. इथेच आहे, एवढी शेती आहे म्हणजे घराच्या जवळच आहे. एवढ्या लांब जायची आहेत, पुढे पण आहेत, पण तिथे आता एवढी नाही करत, कारण आता सध्या सगळ्यांचं वय झालं आणि दमताच. मी सुद्धा 1 वर्ष शेती केली होती लॉकडाऊनमध्ये. मला पण भरपूर दमायला झालं होतं. आणि प्रत्येक गावची पद्धत ही वेगळी असते शेतीची. आमच्या तिकडे सिंधुदुर्गामध्ये ना अशी म्हणजे डोंगर करतात आणि त्याचे सरळ लावतात. आणि ह्याच्यामध्ये उलट आहे, काहीच नाही, फक्त असं तिरपा हात करायचा आणि त्यात रोप लावायचं. म्हणजे ते शेतीचं असतं ना, एक ते रोपटं लावायचं असं आहे. त्यामुळे मला जमली नाही एवढी. माझी आरवी काय नखरे करते काय. आरू आंबे खाते तू, आंबे खाते. गरमच भरपूर होते. पोरांना ओपन ठेवल्याशिवाय काय ऑप्शनच नाही. आणि त्याला कोण कपडे घातले तर नुसते एवढी घामाघूम होऊन जातात ना, काय सांगू तुम्हाला. शेती पण दाखवते मी, थांबा तुम्हाला. हे पूर्ण आहे ना, हे सगळं शेत आमचं आहे. आमचं म्हणजे आमच्या 3 घरांमध्ये. हा एक आंबा आहे. सूर्यप्रकाश बघा कसलं भारी आहे. हे बघा, हे सगळं जेवढं आहे ना तेवढं सगळं आमचंच आहे. हे जेवढं, हा नाही आंबाला वाटतं आंबे आलेत या झाडाला. चा ब्लॉग तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब नक्की करा बरं. आम्ही आता घरी जातो. बस झालं बाहेर उंडकणं फिंडकणं. आम्ही आता घरी जात आहोत. ओके, आवडलं तर बाय बाय.